सातारा जिल्ह्याचं मिनी मंत्रालय असणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज थोड्याच वेळात या ठिकाणी पार पडणार आहे। खरं तर या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे। राष्ट्रवादी शिवसेना हे एकत्र निवडणूक लढल्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे बलाबल मोठे आहे। त्याचबरोबर शिवसेनेच्या भाजपच्या 28 जागा झाल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी 33 जागा लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्विस्ट निर्माण झालेला आहे। भाजपने या ठिकाणी ऑपरेशन लोटस राबवते का हे सध्या जिल्हावासियांचं लक्ष लागलेलं आहे। कालपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे उमेदवार आहेत त्यांची पळवापळवी सुरू झालेली आहे। या ठिकाणी कोणता पक्ष आपला अध्यक्ष करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। परंतु गेल्या आज सकाळपासून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर ही निवडणुकीचा निकाल किंवा या मिनी मंत्रालयावरती कोण अध्यक्ष होणार हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक असताना या ठिकाणी पोलिसांनी जे या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी आलेले पत्रकार आहेत यांना बाहेरच थांबवलेलं आहे आणि यांना आत जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे। खरं तर या संदर्भात पोलीस अधीक्षक तुषार जोशी, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी संपर्क साधला असता या ठिकाणी पत्रकारांना बंदी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। ही नक्की बंदी कशासाठी आणि एवढा ट्विस्ट काय याबाबत मात्र उलटसुलट चर्चा जिल्ह्यामध्ये चालू आहे। कॅमेरामन मंगेश कुंभारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।